तुम्ही गाठलात की 23 जाहीर जिंकलं. तर होणार. हा. म्हणजे कोटा काही ठरव, कोटा 23च्या खालीच येईल हो, हो. समजा जर इनव्हॅलिड काही ठरलं तर. हो. पण 23 जर तुमचं गाठलं हो. म्हणजे तशा अर्थाने तो उमेदवार जिंकला असा जाहीर नंतर असं होईल आणि एवढं. पण याच्यामध्ये 23 म्हणजे विजय एवढं विजय. निश्चित आहे. पण व्हॅलिड इनव्हॅलिड अजून कळत नाहीये त्याच्यामध्ये पण एक तो नंतरचा कोटा कळालं. कमीच येईल. जर समजा इनव्हॅलिड झालं तर कोटा कोटा कमीच येणार. कमी थोडासा म्हणजे एक्सेस मतच आहेत हे सगळं हिअरसे आहे असं वाटत नाही का सर? हा? हे सगळं हिअरसे आहे असं वाटत नाही का? सॉर्टिंगच्या वेळेस हे सांगण्यातून आलेलं आहे असं वाटत नाही का? म्हणजे अनेक निवडणुकांमध्ये आम्ही मतमोजणीची प्रत्यक्ष बघितलेली आहे की ते सॉर्टिंग करतात ना हा, ते- त्यावेळेस कुठल्या ट्रे मध्ये चाललंय ते समोरच्या माणसाला तो बघत असतो तो ते साधारणतः लक्षात येतं की कुठं ट्रेंड आहे. नाही, जाहीर व्हायला तर वेळ लागेल ते म्हणजे 100% निश्चित, सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला. बऱ्याच वेळा आपण प्रत्यक्ष ज्यावेळी ऍक्च्युअल आपलं रोजचं विधानसभा किंवा लोकसभेचं वोटिंग सुरू असतं त्यावेळेस सुद्धा निकाल जाहीर अधिकृत व्हायला वेळच लागतो. पण तोवर आपल्याला निकाल आपल्याला आपले एजंट असतात गोष्टी माहिती होतात. नाही, पण तसंच याच्यात थोडंसं आहे. याच्यात याच्यात काय ना फक्त इतकं टॅक्टिकल वोटिंग असतं की जो कोटा पूर्ण करणार नाही म्हणजे कळसे साहेब होते त्यावेळेस राज्यसभेच्या मागच्या निवडणुकीला महाडिक मागे होते बरेच. हो, हो. परंतु सेकंड प्रेफरन्सची मतं मोजल्या तरी 18वरनं लगेच ते विजयी झाले. हा, विजयी. त्याच्यामुळे आता किती मतं आहेत त्याच्यामुळे तो उमेदवार पडेल किंवा जिंकून येईल असा अर्थ लावता येत नाही. कारण सेकंड प्रेफरन्स कसा ट्रान्सफर केलाय मला वाटतं ही खूप टॅक्टिकल स्ट्रॅटेजी कल ही निवडणूक लढवली जाते. मला असं वाटतं की ज्यांना 20 क्रॉस केले ते निश्चित निवडून येतील. ज्यांनी 20 क्रॉस केले ते निश्चित निवडून येतील. विषयात जे असतील ते मात्र सेकंड पुढच्या फेरीसाठी रखडतील. या क्षणाला असं दिसतंय की जयंत पाटील मला वाटतं खूप मागे पडलेले आहेत. म्हणजे सहा- सध्याच्या घडीला जे आपण म्हणतोय की हा. भाजपचे एक अपडेट आपण पुन्हा एकदा देऊया. पहिल्या पसंतीत भाजपचे योगेश टिळेकर हे जिंकलेले आहेत अशी आताची माहिती समोर येते. आणि जसं आता कळसे सर म्हणाले की 20च्या पुढे जे आहेत ते बहुतेक सगळे जिंकतील. मात्र जे अगदी खाली आहेत आणि आता सिंगल डिजिटमध्ये मला वाटतं फक्त जयंत पाटील दिसतात. कळसे सर ते म्हणजे थोडंसं आता ती सीट कुठेतरी थोडी धाकधूक आहे असं म्हणायचं का अजूनही आपण क्लिअर नाही सांगू शकत? नाही बाकीच्यांचं क्लिअर होईल. 20 बरं. जे वर आहे त्यांचं क्लिअर होईल. ठीक पण आहे. फारच सिंगल डिजिट आपण जे म्हणताय